पुढची बातमी आहे अंतरवाली सराटीतून निघेपर्यंतच आम्ही चर्चा करू, मात्र निघाल्यानंतर चर्चा बंद असा पुन्हा एकदा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय। 20 जानेवारीला मुंबईला जाण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली। यामध्ये 10 लाख गाड्या सहभागी होणार असून 3 कोटी मराठा बांधव मुंबईमध्ये येऊन धडकणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय आणि त्याच्या तयारीसाठी हा वेळ असून सरकारला आम्ही वेळ दिलेला नाही। त्याचसोबत भुजबळांना आता महत्त्व देणार नसून तो बधीर झाला असल्याची टीका जरांगे पाटील यांनी केली आहे। दरम्यान आता सरकारला कळेल की मराठे सोबत नसल्यावर किती सुपडा साफ होतो आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल यांनी। येत्या 20 जानेवारीला मुंबईमध्ये मराठ्यांचं वादळ धडकणार अशी घोषणा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्या बरोबर आहेत। दादा, तुम्ही मुंबईला जाण्याची घोषणा केली, आमरण उपोषण करणार आहेत मुंबईला जाऊन, कसा हा दौरा असणार आहे आणि कधीपासून सुरू होणार? 20 तारखेला सकाळी इथून सगळे निघणार आहेत अंतरवालीहून आणि पुढं सगळे गाव त्यामध्ये सहभागी होणार आहेत। रस्त्यामध्ये प्रचंड संख्येनं मराठा समाज जाणार आहे, कारण आता घरी बसून तरी काय करावं, घरी बसलं तरी पोरांचं वाटोळं होतं आहे, नाही बसलं तरी व्हायला लागलं। त्यामुळे आता मराठीने ठरवलं की आता पोरांच्या भविष्यासाठी, पोरं मोठे होण्यासाठी आता मुंबईकडं कूच केल्याशिवाय, मुंबईला धडक मारल्याशिवाय आता पर्याय नाही। त्यामुळे मराठी तयारीला लागले। 10 लाख गाड्या सहभागी होण्याची शक्यता आहे, कारण आम्हाला 2 ते 2.5 लाख स्वयंसेवक लागणार आहे आणि त्याची तयारी सुरू झाली। राजकारणी नेत्यांविषयी इतका रोष आहे मराठा समाजा की प्रचंड, ते त्यांच्या लक्षातच आहे ना, ते सहज धरून चालले। असं होईल, ते पूर्वीचा नाही राहिला। तुम्हाला जर आता तोच गरजेचा आहे, तुम्हाला वाटतं तोच पाहिजे आणि त्याचंच ऐकताना तुम्ही मराठ्यावर अन्याय करायला लागला तर तुम्ही आता त्याच्या गळ्यात हात टाकून हिंडत राहा समुद्राच्या कडीकडीने। मराठा सोबत नसल्यावर काय भयान होतं हे तुम्हाला थोड्या दिवसात लक्षात येईल, थांबा म्हणा जरा। जरांगे पाटलांच्या कोल्हेकुईला मी घाबरत नाही असं तुमच्या भाषणानंतर भुजबळांनी टीका केली। जा म्हणा माकडा तिकडं, त्याला नाही मोजीत मी, ते काय बधीर झालेले ते, त्याला आता महत्त्व द्यायचं नाही ठरविलं आम्ही कालपासून। आता याला महत्त्व नाही द्यायचं, आता त्याला काय, त्याला ते बधीर झालेले ते, त्याचं स्वप्न होतं मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ द्यायचं आणि नेमकं तिथं उलटं झालं आहे। मराठे 54 लाख आरक्षणात आले, 2-2.5 कोटी 8-10 दिवसात येणार आहे।